नमस्कार, या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। सांगली जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांना निरोप आणि नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांचे स्वागत असा संयुक्त कार्यक्रम आज सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये मोठ्या भावपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी व्यासपीठावरचे सर्वच अधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार, संपादक, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संघटनांचे या ठिकाणी विजयकुमार काळम पाटील सरांच्या कार्यक्रमाचा हा शुभेच्छांचा समारंभ आहे। त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि नूतन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी सर यांना देखील बेस्ट लक आणि पुढच्या कार्यासाठी सन्मानित करण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच जण आपण पाहतोय की या ठिकाणी कशा पद्धतीनं सर्वच जण जिल्हाधिकारी साहेबांचं भरभरून कौतुक करतात। अगदी खरंच असंच व्यक्तिमत्व लाभलेले विजयकुमार काळम पाटील वयाच्या 17व्या वर्षापासून मी पत्रकारिता करते। गेले 16-17 वर्ष मी या क्षेत्रात आहे। न भूतो न भविष्यती असं मी सतत जिल्हाधिकारी असं माझ्या 2 चॅनल्समध्ये आणि माझ्या पेपरमध्येही सतत माझं वाक्य असतंय की विजयकुमार काळम पाटील सरांबद्दल की न भूतो न भविष्यती। ह्यासाठी असं कारण आम्ही महिलांना एखाद्या क्षेत्रात काम करताना कितीही जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत असेल तरी महिलांना आजही अनेक गोष्टी सोसाव्या लागतात। आणि आमचं पत्रकारिता क्षेत्र म्हटलं तर अगदी बोटावर मोजण्या इतक्याच महिला सर काळम पाटील सर इतक्याच महिला काम करत आहेत आणि हे क्षेत्र तसं स्पर्धात्मक असं क्षेत्र आहे आणि समाजात हलक्या तणाशी अनेक असतात, मग त्याला कोणतंही क्षेत्र अपवाद असतं, पण आमचं विशेष करून क्षेत्र अतिशय अवघड, खुल्या अगदी सिस्टीम पासून राजकीय पासून कुठल्याही क्षेत्रात बेधडकपणे आवाज उठवत असतो आणि आमच्यासाठी तरुण वर्गाला हे अवघड होतं। आणि अशाच वेळी एक भाऊ या नात्यानं आमच्या पाठीशी सक्षम असणारे आमचे विजयकुमार काळम पाटील सर आम्हाला लाभले। देशात #MeToo हे प्रकरण आपण सगळेजण पाहतो आणि ह्या माध्यमातूनच अनेक वेळी अनेक अधिकारी असतील, अनेक राजकीय लोक असतील, महिलांशी बोलायला चाचपडत होते आणि स्पर्धात्मक असं आमचं क्षेत्र असल्यामुळे काम करणारी मंडळी सतत अवतीभोवती असायची, पण महिला सक्षमीकरण काय आहे हे विजयकुमार काळम पाटील सरांनी जिल्ह्यात आम्हाला या ठिकाणी दाखवलंय। भारतीय जनमत चिनी संचालिका असताना या ठिकाणी अनेक गोष्टींना आम्हाला सामोरं जायला लागायचं, पण प्रत्येक वेळी अगदी मी आणि स्वाती महिलांच्यात एक महिला पत्रकार म्हणून काम करतो। अगदी मी म्हटलं की बोटावर मोजण्या इतक्याच महिला आहे आणि त्यावेळी आम्हाला एक अतिशय फार मोठं असं त्यांनी आम्हाला एक धैर्य दिलं, तुम्ही पुढे व्हा, तुम्ही पुढे जावा। मध्यंतरी आमच्या पेपरच्या बाबतीत ही सरांनी आम्हाला खूप मदत केली। हाच एक अर्थ होता महिला सक्षमीकरण काय आहे हे या ठिकाणी सरांनी आम्हाला दाखवून दिलं, कारण महिलांशी बोलायचं नाही किंवा महिलांच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलल्या जातात, पण सरांनी आमचा कधीही फोन नाही उचलला असं झालं नाही। आमच्या जागांमध्ये अनेक अन्यायग्रस्त महिला देखील आहेत, त्यांनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या सक्षमपणे सरांचं अभिनंदन करणाऱ्या। सांगली जिल्ह्यात कर्तव्यदक्ष, मनमिळावू आणि समाजातील सर्व घटकांशी एकरूप होऊन लोकप्रिय जिल्हाधिकारी म्हणून ठसा उमटवणारे विजयकुमार काळम पाटील यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे खरं, पण खरंच सांगलीकर सरांना या ठिकाणी अजिबात कुणाचीच इच्छा नाहीये की तुम्हाला या ठिकाणी इथून जाऊन द्यायचं, परंतु जी तुमची पदोन्नती झालेली आहे त्यामुळे सर्वच जण तुम्हाला या ठिकाणी निरोप नाही
मी आज खूप भरभरून बोलतेय, कारण डोळ्यात पाणी येते की एक भाऊ आमच्या मागे होता. एवढ्या वर्षात 17 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत मी असा जिल्हाधिकारी पाहिलाच नाही. सर्वसामान्यांचा आवाज, कर्तव्य दक्ष आणि 2च दिवसात फायलींचा निपटारा करणारे जिल्हाधिकारी सांगलीला लाभले. कुठलाही माणूस थेट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होता आपली समस्या घेऊन. म्हणूनच पुन्हा एकदा न भूतो न भविष्यते असे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, त्यांच्या सौ काळम पाटील यांना पुढच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा आणि नूतन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी सर यांना देखील खूप खूप बेस्ट लक. धन्यवाद. आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार असल्याचे सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी सांगितले आहे. पप्पू डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सांगलीतील पुष्पराज चौकात त्यांची लाडू तुला करून सत्कार करण्यात आला. यावेळी पप्पू डोंगरे यांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोंगरे यांच्या हालचालीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले व जंगी सत्कार केला. या पार्श्वभूमीवर त्यांना आगामी निवडणुकांबाबत विचारले असता डोंगरे यांनी सांगितले की आम्ही आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार आहे. सांगली महापालिकेचे 2019-20चे 750 कोटी रुपये जमेचे आणि 41.87 लाख शिल्लकीचे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभेत सादर केले. प्रशासनाने यंदा कोणतेही करवाढ प्रस्तावित केलेले नाहीत. या अंदाजपत्रकात कॉल सेंटर उभा करून नागरिकांना सुविधांसह बेरोजगारांना रोजगार उभारणी करण्यासाठी काही योजनांचा समावेश करण्यात आला आहे. खेबुडकर म्हणाले, अंदाजपत्रकात विविध कर रूपाने 750 कोटी रुपये जमा होणार आहेत, तर एकूण खर्च 749 कोटी 79,60,919 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय जल आयोग अर्थात CWC आणि वेगवर्धित सिंचन प्रकल्प म्हणजे AIBPच्या सदस्यांनी शुक्रवारी टेंबू योजनेच्या टप्पा क्रमांक 5ची पाहणी करून आढावा घेतला. प्रधानमंत्री सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना आणि वेगवर्धित सिंचन प्रकल्प या अंतर्गत टेंबू योजनेची कामे सध्या सर्वत्र सुरू आहेत. केंद्र सरकारकडून या योजनेच्या निधीसंदर्भात द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळवली आहे. सर्वच विभागाकडून निर्धारित लक्ष ठेवून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आखलेले आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळ दूर करण्याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत. प्रभागातील विकास कामांच्या उद्घाटनाला संबंधित नगरसेवकांना बोलवले जात नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी पालिका सभेत नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नगरसेवक सयाजी पाटील तसेच पक्षप्रतोद विक्रम पाटील व आघाडीच्या नगरसेविका कोमल बनसोडे यांच्यात सभागृहात जोरदार शाब्दिक खंडाजंगी झाली. या वादावादीने विकास आघाडीच्या नगरसेवकांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले. या वादावादीनंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी यापुढे नगरसेवकांना परस्पर विकासाची कामे उद्घाटने घेतल्यास त्या कामाचे बिल काढले जाणार नाही असा इशारा दिला. कुपवाड येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेवरून भाजपच्या कुपवाडमधील नगरसेवकांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आहे. वारणाली येथील मंजूर झालेला विरोध न करणाऱ्या भाजपच्या एका नगरसेविकेला कुपवाडच्या स्थानिक नगरसेवकाने तोंडाला काळे फासण्याची धमकी दिली आहे. हा वाद आता आमदार सुधीरदादा गाडगे यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्या नगरसेवकावर कारवाई न झाल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा संतप्त नगरसेविकेने दिला आहे. कुपवाड येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी शासनाकडून 5 कोटींचा निधी 2017मध्ये महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार तत्कालीन काँग्रेस सत्तेच्या काळात हे हॉस्पिटल प्रभाग क्रमांक 8 मधील विद्यानगर येथील मनपाच्या खुल्या जागेत बांधण्याचा ठराव महासभेत केला होता. कडेगाव, खानापूर व आटपाडी तालुक्याला वरदान ठरणाऱ्या टेंबू योजनेचे पाणी गेल्या काही दिवसापासून बंद आहे.
यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। तालुक्यात नदी, ओढे, बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत। पाण्याअभावी ऊस पिके वाळू लागली आहेत। यामुळे शेतकरी हतबल बनला आहे। सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने पाण्याअभावी तोडण्यात येत असलेल्या ऊसाच्या वजनात तूट येत आहे। आधीच हुमणी किडीने शेकडो एकरावरील ऊसाची चाळण झाली आहे। शेतकरी हुमणी कीड नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे, परंतु उपयोग होत नाही। आता तर उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ऊस, द्राक्षबाग तसेच फळबागा जगवायच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना देय असलेले साखरेचे निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान, राखीव साठा अनुदान आदींच्या रकमेपोटी FRPची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास थांबवू नये, तर FRP रक्कम व्याजासहित कालमर्यादेतच द्या अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी सर्व कारखान्यांना पत्रान्वये दिली आहे। केंद्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव सुरेश वशिष्ठ यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना पाठवलेल्या पत्रानुसार त्यांनी या सूचना जारी केल्या आहेत। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय अन्न सचिवांना दिलेले पत्र देऊन याकडे लक्ष वेधले होते। तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या 2 ते 3 दिवसात सुमारे 1809 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याचप्रमाणे तलाट्यांना प्रवास भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे। महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी हे सांगण्यात आले। अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे। सरकारने या संदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तुर्तास ती स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम आणखी रखडण्याची चिन्हे आहेत। अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम सर्वोच्च न्यायालयाच्या 17 जानेवारीच्या आदेशामुळे थांबले आहे। प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे।